नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक व बा बोधे यांची गुलाबी पेरू ही कादंबरी आणि आज भाग 6. वनवाशासारखा मी जगत होतो. जवळजवळ 15 दिवस मी निगारच्यात काढले. सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं चाची पुरवायची. मी आणि बाप लाज नसल्यासारखे मुकाट खायचो. चाची खूप समजूतदार. तिला आमचं दुःख बघवायचं नाही. ती आईबद्दल म्हणायची, माझ्यावर सगळ्यांनी संशय घेतला पण तिने कधी घेतला नाही. बापडी झऱ्याच्या पाण्यावानी मनानं स्वच्छ होती. चाच्याजीची मात्र भीती वाटायची. आम्ही बापलेक जेवायला बसलो की लतीफ चाचा लांब न बघायचा. दाढी कुरवाळत, बिडी ओढत, डोळे ताणायचा, पचकन थुंकायचा. तो थुंकला की मला ताटातच थुंकल्यासारखं वाटायचं. पोटातली भूकच मरून जायची. नको वाटायचं. बापाला त्याचं काही वाटत नव्हतं. 2 वेळेला मिळाल्याशी गाठ. तराळानं गावभर मिळणारी भाकरी भाजी सकट दिली असती तरी बापानं पाटलासारखी ताठ मानेनं खाल्ली असती. मग इथे तर काय, हक्काचं सईदा चाचीचं घर. एक दिवशी चाच्या स्पष्टच बोलला, काश आहे, रोज आमचं खायला हे तर काय आम्ही अन्न छत्र उघडले वय? तुमचं तुम्ही बघा आता. हातानं करून खायला काय रोग लागलाय काय तुम्हाला? अरे माणूस मेलं म्हणून दुसऱ्याच्यात किती दिवस जेवावं याला काय प्रमाण? आपला रोज खानावळी शिरल्यावाने गारच शिरतो. कधी नव्हे ते बापानं न चिडता ऐकून घेतलं. बरं झालं चाच्यानं स्पष्ट सांगितलं, आता आपल्या मनानं हातानं करून खाईल. हयातभर आईचं रक्त प्याला, आता दुसऱ्याला लुबाडायला बघतोय. आई मेल्याचं काही नाही त्याला. हिंडतोय नवीन टोपी घालून गावभर. लाज नाही. मी पोरगा असून लाजतोय. बापही गडी एवढा कसा रागाट कोणास माहीत. आता चट हातानं रेट थापतोय. आई मरण पावल्यावर बापानं पहिल्या प्रथम कुठली गोष्ट केली असेल तर त्यांनी दावणीची शेळी आणि पाटरू टाकलं विकून. म्हणाला, तुझ्या आईच्या 13व्याला पैसे लागतील. पण कुठला 13वा घालतोय गडी? 12व्या दिवशी पळाला तो 25व्या दिवशी आला. गाव कशाला वेडपटाच्या नादी लागते? बाप नुसताच भात करायचा. सईदा चाचीकडनं चोरून कालवण आणायचा, एकटाच खायचा. चाचा नसला की निगारला भाकरी थापायला बोलवायचा आणि तिच्या रूपाकडे लोबऱ्यासारखा बघत बसायचा. मला म्हणायचा, बा झाली आता साळा, लगीनच करतो बाडवे तुझं. पोळासारखा फिरतं खातो. निदान स्वयंपाकाची कटकट तरी मिटल. काय म्हणतो मी? बघू. कशात बघू? आरशात का पानशंगात? नाही म्हणू नको. बापाच्या कष्टाचा जरा विचार कर. किती दिवस रागात आठवू मी. आता ह्याला काय म्हणायचं? कुठं गेलता? तालीदार आहे तवा ह्याच्या रागात आटलं. पुढाऱ्यासारखं धडधडीत खोटा बोलतोय. परीक्षा 2 दिवसांवर राहिली. एवढी मॅट्रिक पास केली म्हणजे बघू पुढचं पुढे अशा विचारानं अभ्यासाला लागलो होतो. सारी पोरं 8 दिवस मुक्कामाला जाण्याच्या तयारीत होती आणि मी परीक्षेला बसावं का नको हा विचार करत होतो. मागे फॉर्म भरताना आईनं जोडवी मोडून पैसे दिले. आता कोण माझी काळजी घेणार? पैसे राहिले तिकडं, पण निदान एक वेळचं जेवण तरी? आणि तिथे राहायचं कुठे? 1000 प्रश्न मनासमोर म्हातारीसारखे तरंगत होते. काळ्या इंगळीसारखे साऱ्या अंगाखाली वळवळत होते. बाप कुठं गेला होता कोणास ठाऊक. झोपलो होतो. एकाएकी जागा झालो तर अंथरुणात निगार घुसली होती. खरंच वाटेना. तिला मिठीत घेऊन जवळ ओढली. निगारनं तोंडावरनं हात फिरवत विचारलं, मगाशी झोपेत रडत का होता तू? परीक्षेची अडचण सांगितली
तशी निगार. येडा आहे का तू? मी असताना तुला कसली काळजी? अगं तसं नाही, रोजच्या भाकरीचं काय करायचं? त्या तालुक्याला माझं ओळखीचं कोणी बी नाही. त्यो हमजू माहिती ना, गांजाड्या, तो रोज येतो कोरेगावला. त्याच्याजवळ पाठवीन भाकरी. कचेरीच्या वाडाजवळ थांबत जातो. आणि तुझा चाच्याजी एवढा का घाबरतो त्यांना? तू भोळा आहेस निसता. आपल्याला अजून लय जागायचं आहे वसू. आता तुला मोठं व्हायला हवं. म्हणजे माझ्या नशिबात नाही शाळा? तू मोठा हो, खूप शिक, चांगला MA हो, साहेब हो. आणि मग लगीन कधी करू? मी सांगन तवा. आणि बायको? मी शोधीन की माझ्या राजासाठी एखादी गुलाबी राणी. मला लग्नच नाही करायचं. का? मी नाही सांगणार. नग सांगू, मी ओळखलंय सारं. तू का रागावलायस माहिती मला. उगा थापा नग मारू. माझं लगीन ठरल्याचा राग आलाय ना तुला? मग काय आनंद व्हायला पाहिजे वय? लय उतावळा आहे तू. अरे मी त्या पोराशी नाही लगीन करणार. खरं बोलतेस? अरे तुझी शपथ. का सांगू? हां, त्या पोराचं लफडं आहे माझ्या मावशीबरोबर. मी स्वतः डोळ्यांनी बघितलंय. काय म्हणतीस? अरे बसू, मी तुझीच आहे रे, मी तुझीच आहे. निगार माझ्या कुशीत शिरली आणि खूप रडली. मलाही गैवरून आलं. मध्येच ती म्हणाली, अरे परीक्षा नाकावाली आणि तू खुशाल झोपलाय वय? उठ, वाचत बस, लाव दिवा. मी त्या खिडकीतून उठून आज जायतो. तू वाचलं पाहिजे, नाही तर बोलणार नाही अजिबात. अगं पण नाही ना, बिन नाही. अगं दिव्यातलं तेल संपलंय सगळं. पाहिजे तर चिमणी हलवून बघ. निगारच्या डोळ्यात चटकन पाणीच आलं. ती तरी बिचारी मला कुठे कुठे सावरणार. आम्ही साले जगातल्या भिकाऱ्यांचे गुरु शोभावे असे कपल्लक. त्या पोरीनं तरी किती सांभाळून घ्यायचं. प्रश्न रोजचेच. दुसऱ्याला कशाला त्रास? निगारनं दिवा भरून आणला तरी मी उठलो नाही. तसाच पांघरुणात पडून राहिलो. पुस्तकातले पाठ आठवायला लागलो. चाच्याजी कुठंतरी बकरं लावायला गेला होता. निगार धुणं धुवायला गेली होती. ही संधी साधून माझ्या बापानं सईदा चाचीला हाक मारली. ए सईदा, जरा इकडे ये की. काय म्हणताय? नवऱ्यानं बोलवल्यावर सुद्धा चाची इतकी पटकन कधीच आली नव्हती. अगं 2 भाकरी देती का थापून? नाही, आता नाही जमायचं. त्यांची यायची वेळ झाली. सकाळी बोलला असता तर नसत्या वय थापले. पण आत्ता तो कुठलाही येतोय एवढ्यात. 2 भाकरी टाकायला किती वेळ लागतोय? माझी बिडी वडून होईस्तवर थापशीन की. बाप काय करतोय इकडे माझं लक्ष नव्हतं. कारण मी पास झालो होतो. आमच्या सगळ्या पिढ्यात एकटाच मॅट्रिक झालो होतो. टाळक्यात आनंद मावत नव्हता. पण जवळ घेऊन कौतुक करणारं कोणी नव्हतं. निगार होती, पण तिला तिच्या मर्यादा होत्या. बाप म्हणजे नुसता तारेवरचा कावळा, सगळं ध्यान भाकरीवर. घरात सईदा ज्याची भाकरी थापतीये म्हटल्यावर मी ओळखलं, बाप नक्की आत असणार. आईबरोबर सुद्धा कधी एवढ्या मोकळ्या मनानं बोलायचं नाही एवढाच याचीबरोबर बोलायचा. तीही खिदळायची, गोल चेहरा वळवत लाजायची. पाणी पिण्यासाठी आत गेलो तर बाप म्हणला, का रे सारखं घरात असतंय तुझं? आता कालीच्यात जाणार आहे तू? जरा पुस्तकं फिस्तकं बघ, कोणाची जुनी पाणी मिळतात का बघ. नुसतं ओंडग्यावानी हेडाय पाहिजे. मी बाहेर गेल्यासारखं केलं आणि तिथेच बसलो. कारवाणी कुत्र्यावानी कान ताटवून ऐकायला लागलो. बाप म्हणत होता, त्या निगारला कशाला तसं ठेवलंय ग? टाकायचं की लगीन लावून. मागणं बघितलं तर डिट्टो तुझ्यावानी दिसती आणि बापासारखी सारखी तुझ्या मागावच असती. मी मस लगीन जमवती, पण पोरगी ऐकती कुठं? कंचा बालिस्टर हुडकून आणती कोणाला ठाव? टवळीला आता सगळं कळतंय. काय सांगतेस? मग काय गंमत करते काय तुमची? तुम्ही सुद्धा एकलंय खळीला आल्यावर करत जाऊ नका. मिठ्या मारणं बरं नाही. बघितलं तर बापाला जाऊन सांगल. तो म्हातारा काय वाकडं करतोय माझं? बसल्या जागे उठवतोय का त्याला? मी दाराला कान लावून ऐकत होतो.
कसा काय हात वर गेला कोणास ठाऊक. संडासाचं अडकवलेलं टिनपात हाती लागलं तसं खाली पडलं. टाणकन आवाज आला. कोण नरुट आहे रे तिथं, असं म्हणत बाप बाहेर आला. मी भीतीनं पळालो तर समोर लतीफ चाच्याजी. एका हातात बकऱ्याचं कातडं ढालीसारखं तिढा देऊन आणलेलं आणि दुसऱ्या हातातल्या फाटक्या लुंगीत मटण बांधलेलं. मला बघून गडी पच्च दिशीत थुंकला. मी तिकडे लक्ष न देता मोठ्यानं ओरडलो, चाचा आला र. आत चाचीची बेंबळ उडाली. बापाचं धोतर फिटायला झालं. धूर्त चाच्यानं नेमकं ओळखलं. स्वतःच्या घरात कातडं आणि मटणाची लुंगी पठ्ठ्यानं बाहेरनंच टाकली. वर सांधाडीत अडकवलेली काठी काढली आणि चाच्या आमच्या घराच्या उंबऱ्याला येऊन बसला. घराला दार एकच, त्यामुळे आत दोघांची दाई ना उडाली. चाच्यानं अंगणात फिरत काठी उभी आडवी फिरवायला सुरुवात केली. डोळ्यात बकऱ्याचं ताजं रक्त तरळत होतं. कधी नव्हे ते म्हातारा भयान पेटला होता. 5-10 मिनिटं वाट बघूनही चाची बाहेर यायला तयार नाही. असं बघून चाच्या आणखीन तापला. मी मनात म्हणालो, भीतीने बापाचा आज दही झाला असेल. चाचीचं बाहेर आल्यावर चाच्या भरीत करून टाकणार. मी दगडावर बसून हे सगळं बघतोय. चाच्यानं ओळखलं. मला म्हणाला, इधर आओ बेटा. मनात म्हटलं, गोड बोलून जवळ बोलवेल आणि कानफाड गवसून तडाखा आणेल. काठी कशी चुकवायची याचा विचार करत जवळ गेलो. चाचा म्हणतो कसा, अरे ये जवळ ये, मारत नाही तुला, मारत नाही, ये मोर तरी ये असा. मी घाबरत समोर गेलो. जा आमच्या घरात जा, त्या बाजलेच्या खाली दारूची बाटली ठेवली, तेवढी घेऊन ये. पठ्ठ्यानं अर्धी बाटली झटक्यात संपवली. तेवढ्यात निगार आली. धुणं वाळत घालत होती. तिला बाटली आत ठेवायला लावली. चाच्याजी सरळ आमच्या घरात घुसला. म्हाताऱ्याच्या अंगात आज वीर शिरला होता. माझ्या बापाला झिंज्या धरून त्यांनी बाहेर आणलं, भिंतीवर ढकललं आणि काठीच्या जबरदस्त टोल्यात आडवं करून टाकलं. चाचीला तर निब्बार बदडली. थोबडा गाडग्यागत सुजला तरीही चाच्याचा राग काही शांत होईना. चाचीला त्यांनी खिडकीला बांधलं आणि केसाला पाटा बांधला. ओंजळभर शेण तिच्या तोंडात घातलं. आरामखोर, रंडी की अवलाद झाली, नवऱ्यासमोर शेण खाती. त्या काशाबरोबर लय माझ्या वाटीनात टवळे. किलोभर मिरच्या भरू काय? हिला तू बाई नाही, तू म्हैस आहे, म्हैस. चाच्याजी शिवी द्यायचा आणि शिवी गणिक दणका द्यायचा. निगार घाबरून रडत होती. प्यायलेल्या बापाला कसं आवरायचं हे तिला समजत नव्हतं. माणसं तमाशा बघायला जमली. निगार केविलवाणं तोंड करत सगळ्यांच्याकडे बघत होती. शेवटी तिने बापाचे पाय धरले. खूप रडली. तेव्हा कुठं चाच्याजीनं चाचीला सोडलं. झपाटलेला चाच्याजी पीत राहिला. निगारचा हात हातात घेऊन म्हणाला, पुरी दुनिया में मया केलाय. कोण नाही बघ या जगात माझं, सगळे साले स्वार्थी. पोरी तुझी शादी मला लवकर आटपली पाहिजे. सगळे चोर आहेत साले, चोर. भरोसा रखने के लायक कोई भी नाही. माझा बाप काठीचा तडाखा खाऊन ताठर झाला होता. कुणाकडनं तरी नावटाक मारून आला होता. कानशिलाजवळ रक्त गळत होतं तरी त्याला त्याचं भान नव्हतं. सारखा बडबडत होता. चाच्याला शिव्या घालत होता. ये बाहेर ये, पोरीच्या कुशीत लापला का तू? निस्त्या सायपाकानं तुझी बायको बाटली का? हा, अरे दात राहिला का तोंडात चान्या धावतो तू? आता माझ्या पोराचं लगीन करतो, भाकरी थापायला सून आणतो, विचारतोय कोण तुला मुसांडे? दारू पिऊन चाच्याजी आऊट झालाय हे बापानं हेरलं होतं. तो आता सकाळशिवाय उठणार नाही हे त्याला माहिती होतं. म्हणून तो 4 जिभा फुटल्यासारखा बडबडत होता. चाच्याजीला उचलून आपटायची भाषा करत होता. खप्पड तोंडाच्या बापाची मला कीव वाटत होती. चाचीवर संशय घेणारा चाच्याजी निमखराम वाटत होता. या साऱ्याला प्रमाणाबाहेर महत्त्व देणं म्हणजे शेणात खेळण्यासारखं होतं. सगळे साले संशयानं पाछाडलेले, एकमेकांचा जीव घ्यायला टपलेले. हा वादंग रोजचाच चालायचा. चाच्या खवीस वाटायचा आणि लुकड्या बापाची चीड यायची.
कामापेक्षा बापाचा नशिबावर विश्वास. पंचायतीच्या ऑफिसात जाऊन पेपर वाचायचा, कोडी सोडवायचा, लक्षाधीश होणार म्हणायचा. सकाळी उठला की भिक्षाधीश होऊन गावभर कुणी मुठभर शेंगा देतोय का बघत हिंडायचा. कुणी एखादी बिडी दिली तर पुरवून पुरवून तीनदा ओढायचा. खिशात सोन्याची कांब ठेवावी तसा बिडीचा तुकडा जपून ठेवायचा. पोरगी बघायला गेलो होतो जाखण गावला. जायचं मनात नव्हतं, पण बापानं पुढं घालून नेलंच. पोरगी कसली, नुसती जर्सी काय, अवघी 3.5 फूट, हाडामासाचं बोचकं, कुणगुल्यात शेंगा भराव्यात तसं अंगात मांस भरलेलं, तोंड सदा वासलेलं, चांगली 22-23च्या घरात होती. तिला बघितल्या बघितल्या मी उठून पळून जाणार होतो, पण बापानं असा काय मांडीला खेकडा चावल्यासारखा चिमटा घेतला की जागेवर गार झालो. तसाच आबादल्यासारखा बसून राहिलो. बापाने तिला कुंकू लावलं, ताटात साखरेची पुडी घेतली, काय काय प्रश्न विचारले देव जाणे आणि ती पोरगी जाणे. मनात आलं होतं की पोरगी दाखवली का पोरीची आई दाखवली हे एकदा परत विचारावं, पण नाही विचारलं. पोरगी गेल्यावर बापाने तिथेच विचारलं, काय कशी काय पोरगी. मी तिथेच सांगून टाकलं, यो ट्रक आपल्याला जापणार नाही. उगा खांबाव धडका घ्यायला सांगितल्या कोणी, मला लगीनच करायचं नाही. तसा बाप माझ्या कानात म्हणतोय कसा, अरे तुला कोण म्हणतंय लगीन कर, तुला आई म्हणून पसंत आहे नाही. घरी गेल्यावर सांगतो. घरी आल्यावर बापाला असा झापला का बोलायचं कामच नाही. आता तुम्ही लगीन करा आणि माझ्या टाळक्या यल्लमाचा जोगवा द्या. जातो तिकडे बेळगावकडं सौंदत्तीला पातळ नेसून. कशाला बाप बोलतोय. एवढा बाभळीवरच्या मुंगळ्यासारखा चिकट, पण गप्प बसला. कुणीतरी लतीफ चाच्यालाही सांगितलं. तसा चाच्या आमच्या घरात ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात म्हणला, अरे त्या पाडव्याला म्हणाव तू लगीन कर, बघ काय करतोय मी पण ते. आईला ही काय माणसं आहेत का काय, कोणाच्याही तांगड्यात तोंड घालायला बघतात. यांच्यापेक्षा गोठ्यातली जनावरं बरी, ती गळ्यातल्या कासऱ्याशी तरी इमान राखतात. ही कसली माणसं, दुसऱ्याच्या गळ्याची घाटी चावून खातील. निगारला वाटलं मीच पोरगी बघायला गेलो होतो. ती मनातनं नाराज झाली, फुरंगटून बसली, खरं सांगितल्यावर हसली. माझं नाक ओढत म्हणाली, नाहीतरी कोण देते तुला पोरगी, किती बी शाळा शिकलास तरी काय साहेब नाही होणार. खिदळत पळाली. मनात म्हटलं, माझं कॉलेजचं जमू दे ग, मग सांगतो फाकडीने तुला. लाल शर्टातला दाढी वाढवलेला लुंगीवाला मध्यरात्री निगारच्या घरात शिरला. मी बाहेर जागाच होतो. बराच वेळ तो चाची आणि चाच्याच्या बरोबर बोलला. हळूच चोरटी पावलं टाकून निघून गेला. चाची दबक्या आवाजात म्हणाली, सावध राहा रे बाबा, पोलिसांना सांभाळून राहा. साली काय भानगड असावी समजेना. सकाळी निगार पिवळ्या काठापदराच्या पातळात, चाचाजीच्या कमरेला नवी कोरी लुंगी. निगारला विचारलं, हे समदा आणलं कुणी. ती म्हणाली, मामानं. लगेच गेला मामा. चांबार चौकशा करू नये माणसानं, कालीचं कुठवर आले. काही न बोलता मी गप्प झालो. आपण असल्या या भानगडीत न पडलेलं बरं. कॉलेजच्या शिक्षणाचं काय करायचं, कुठे जायचं, कुणाजवळ राहायचं काही समजत नव्हतं. पेपरमधली जाहिरात बघून अर्ज टाकला होता. गावात थोडीफार शिकलेली होती, पण ती बड्या घरची, आपल्याला कोण वाट दाखवणार. आणि एखाद्यानं नीट रस्ता दाखवला तरी पैशांची जुळवाजुळव कशी करायची पंचायतच पडली होती. आई होती तोवर काळजी नव्हती, कुठूनही 4 पैसे उभे करायची. आत्ता असायला पाहिजे होती ती. आपलं शरीरसुद्धा तिने गहाण ठेवलं असतं, पण माझी वेळ भागवली असती. आता कोण उभं राहणार माझ्या पाठीशी. श्रीमंतांच्या पाठीमागे सगळे उभे राहतात, गरिबाच्या मागे कोण, त्याची गरिबी. आषाढी एकादशी तोंडावर आली आणि जबरदस्त पावसाला सुरुवात झाली. कोल्हापूरला मराठा बोर्डिंगमध्ये काही गरीब विद्यार्थ्यांच्या जागा भरायच्या होत्या. जाहिरात वाचून अर्ज टाकून चांगला महिना उलटला. 50 ठिकाणी अर्ज टाकले होते, कुठूनही उत्तर येत नव्हतं. त्या पावसाला तरी काय म्हणायचं. गेल्या वर्षी ह्या दिवसात उन्हानं माणूस करपत होतं. आता आषाढ निघायच्या आतच पावसाची पेटी वाजायला लागली.
रोज मुसळधार पाणीच पाणी. वरुण राजा यंदा बराच खुश दिसतोय, पण इकडे शेतकरी गाळाठला. एवढ्या पावसात कशाला पेरतोय? वापसा मिळायला नको? वावरातनं चालायचा अवकाश, गुडघ्यापर्यंत पाय आत जात होते. आता कशाची कुरी आणि कशाची पेरणी? आपल्याला जमीन नाहीये ते बरं आहे म्हणा, नाही तर कोणी निस्तरलं असतं. बाप वावरात हागायला सुद्धा जायचा नाही, तो पेरायला कुठला जातोय? तहान लागली तर वर तोंड करून पावसाचं पाणी पिईल, पण रांजणातनं तांब्या भरून घेणार नाही. असल्या पावसात तो कशाला उठतोय? गोरगरिबांचे हाल, न काम न धाम, पोटाचे रोजचे वांदे. हात तरी कुणाकुणासमोर पसरायचा आणि देणाऱ्यानं तरी कुणाकुणाला द्यायचं? देणाऱ्यापेक्षा आमच्यासारखे मागणारेच जास्त. कुणाला 8 आणे उसने मागितले तर माणूस म्हणतो, अरे पाहिजे तर मूठभर मिरच्याने, वाट्यात द्यायला शेंगाने, पण पैशाचं नाव काढू नको बाबा. खेड्याची तराच न्यारी. आता हा बाप रोज कोडी सोडवतोय, 8-15 दिवसातनं लॉटरीचं तिकीट आणतोय, त्या महारवाड्यात पत्त्यावर पैसे खेळतोय. एखाद्या वेळी जिंकतही असेल म्हणा, पण केव्हा याचं नशीब उजाडायचं? आईनं एकदा सांगितलेली गंमत आठवली आणि हसू आलं. बाप म्हणे चुलत भावाला पोरगी बघायला गेला होता. आता परगावी जायचं म्हणजे निदान अंगात कोट तरी पाहिजे, पण ह्याला कोण देणार कोट? हे शेजारच्या लतीफ चाच्यानं दिला. बाप म्हणला, काळजी करू नका, रातचं जेवायला माघारी येतो. चाच्याला खरं वाटलं. बाप गेला, पण पोरगी बघायला नाही गेला, मटक्याच्या अड्ड्यावर गेला. कोट गहाण टाकून 50 रुपये लावले. पैसे गेले, आला बोंबलत माघारी. त्याच्यानं चांगला तासला, स्वतः खोट खाऊन कोट सोडवला. असला पराक्रमी आमचा बाप. मी बापाचा विचार करत होतो आणि नेमका बाप बाहेरनं आला. हातात पेपराची घडी, तसल्या पावसात नाचत आला होता. मी म्हणालो, अहो कशाला रिकाम्या निहेनताय? कशाला भेजताय? आजारी बिजारी पडाल की? तर फक्त हसला. आत भांडी डबे उलटे पालटे केले. वाच्या घरात काय गोळ फेळाय का? जरा चहा करू घे. नाही हो, आणि माझ्या खिशात तर कावाच पैसा नसतो. त्या चहाचीकडनं आण, गोळ आण बुक्की उसने, देन मानव 2 दिवसांनी. सारखं कशाला त्यांना तारास? त्यांच्याजवळ तरी कुठं असतोय? चहा नाहीस, चहाचीचा भाव महिन्या 2 महिन्याला नोटा घेऊन येतोय. काय साहेब आहे काय कोणी? कसला साहेब? गुंड आहे, पक्का गुंड. वाल्ला कोळ्याचा चुलत सासरा. आणायचं दणकान का आणायचं पैसे? जातो का नाही? नाही जमणार. आता काय म्हणावं या लाजरेला? बरं एवढा पेपर तरी वाचून दाखवशील का नाही? तुम्हाला वाचायला ये ना होय? अरे त्याच्या मारे पोर आहे का खुळखुळ आहे रे? धर पेपर, मी वाचतो तो नंबर बघ. बापानं खिशात हात घातला. एक उंदराच्या काना एवढं लॉटरीचं घड्या पडलेलं तिकीट काढलं, नंबर वाचला, मी बघितलं आणि दचकलो. चांगलं 100 रुपयाचं बक्षीस लागलं होतं. कमाल आहे बापाच्या नशिबाची. मी काही म्हणायच्या आज सुटला भोंगाडगडी. मी विचारलं, अहो कुठं निघाला? लेका कुडू नको, तालुक्याला जातो, 100ची चांगली कोरी खट्ट नोट घेऊन येतो. इकडे बाप तालुक्याला गेला आणि तिकडनं पोस्टमन टपाल घेऊन आला. मला कोल्हापूरच्या मराठा बोर्डिंगमध्ये प्रवेश मिळाला होता. ताबडतोब बोलवलं होतं. पहिल्या 6 महिन्यांची फी फक्त 50 रुपये. त्यात राहायला जेवायला मोफत. आपली बॅग तांब्या पितळी आणावी असंही लिहिलं होतं. अंथरूण पांघरून नेणं आवश्यक होतं. मला खूप आनंद झाला. दिसेल त्याला पत्र दाखवत सुटलो. निगारला पण दाखवलं. तशी ती कौतुकानं म्हणाली, बरं झालं तुझ्या मागची काळजी मिटली. आता कंटाळा येस तवर शिक. कोणी पैसे नाही दिले तर मी देईन. काळीच घटकर अन मोहर जा. निगार तुझ्या पाठीशी आहे, लय मोठा हो. निगारचा प्रत्येक शब्द मला स्फूर्ती देत होता. कबुतराच्या पंखासारखं तिचं स्वच्छ मन नवा उत्साह मनात पेरत होतं. बाप रात्रीचा आला, तो लोड होऊनच. नायलॉनच्या नव्या पिशवीत बरंच काही घेऊन आला होता. मनात म्हटलं, जेवढे पैसे मिळाले तेवढे एका दिवसात घालवून आलेला दिसतोय. त्याने पिशवीतनं मला पायजम्याला आणलेलं कापड दाखवलं. शेव चिवड्याचा पुडासुद्धा आणला होता. प्लॅस्टिकच्या पिशवीत काहीतरी होतं, ते त्यांनी मांडीखाली लपवलं. 2-4 बेड्यांच्या गाड्या आणि चांगलं 1.25 फूट लांबीचं देशी दारूचं बाटलाड. झाला बाजार.
मी म्हटलं, ते पायाखाली काय लपवलं? तू बोलू नको. जाव सैदा चाची को हाळी मार. जाव. गेलो. बऱ्यात बरं चाच्याजी संडासला गेला होता. चाची लगेच आली. बापानं आणलेलं लाल भडक पातळ बघून हरकली, तरीही मानगूट हलवत म्हणाली, अहो कशाला आणायचं? आता ह्यांना कळलं तर जळक्या लाकडानं हाणतीन. त्याच्या आईचं टकुरं त्याचे. मी आहे की, ने जा ने. माझ्या सईदासाठी आणलंय मी. ने. चाची सरकली. बाटली फोडून कपभर पीत म्हणाला, तू जेवलं का रे पोरा? नाही हो. शेव का बाहेर बसून, जा झोपून. मला आज टपाल आले. ते टपाल घाल तिकडं. आज आपण खुशी. तकदीर के बात आहे साली. हे बघ, आज 5 रुपयाच्या तिकट्या आणल्या आहेत. साला आपण होणार लक्षाधीश. 100,000 नोटेत तंबाखू भरून वाढणार मी. सईदा चाचीनं आणून दिलेल्या 2 भाकरे आणि बेसन पठ्ठ्यानं संपवलं. मी शेव न खाता तसाच उपाशी झोपलो. डोळ्यातनं गरम गरम आसुवं वाहत होते. कोण कुणाचं नसतं ही जाणीव प्रखर होत चालली होती. मित्रांनो, हा भाग इथेच संपला. पुढचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.